मानव समाचार, मानवता के हक में। मुख्यमंत्री पद होतं, सगळं होतं, खासदार होते, आमदार होते, आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं, परवडणारी रेंटल घरं, त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं, मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि सिनियर सिटीजनसाठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल. निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर. जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी PMY सुरू केला, पंतप्रधान आवास योजना, लाखो लोकांना, करोडो लोकांना देशातल्या घरं दिली, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, गुन्ह्यामुळे फेकला गेलाय, हे सगळ्यांना माहिती आहे. गुन्ह्यामुळे त्याला घर सोडून वनाला, सोपारा, वसईला जावं लागलं, बदलापूरला जावं लागलं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्याच्यात जाऊ इच्छितो. आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिला. आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्त माहित आहे, कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं. त्यामुळे अशा लोकांनी चष्मे द्यायला पाहिजे, हे प्रश्न देऊ. महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात. संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढू. दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं म्हटलं पाहिजे. कुठेतरी बिघाडी दिसून येते. मी एकच सांगतो, त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलं. मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवली. 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरती केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं. तू तर राहील नाही तर मी तर राहील म्हटलं, आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले. आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे. आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे वरळी मी पाहिले नाही. वरळी पुनर्विकास प्रकल्पावरून आदित्य ठाकरे स्मारकाबद्दल, अध्यक्षपदाबद्दल ती उद्धव ठाकरे यांना राहायचा अधिकार नाहीये ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. काय सांगाल? खरं म्हणजे रामदास भाई बरोबर बोलते, कारण ज्यांनी वक्तव्य केलं, तुम्ही ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांनी या कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते, आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सर, दुसरे चष्माची मोफत चष्मा वाटप होत आहे, कोणाला आता चष्म्याची गरज आहे? काय वाटतंय राजकारणात? अरे बाबा, फक्त राजकारणाच्या डोळ्यांनी बघू नका, सामाजिक दृष्टिकोनातून बघा. इथं हे चष्मा शिबिर आहे, त्याच्यामध्ये मोफत तपासणी केली जाते, मोतीबिंदू तपासणी करून ऑपरेशन केलं जातं कॅटरॅक्ट करून, आणि मोफत चष्मे देखील चांगल्या क्वालिटीचे इथं दिले जातात. आता त्यामुळे हजारो आपल्या ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना सगळ्यांना परवडत नाही चष्मे घेणं.
मग त्यांना मोफत देण्याचं काम खासदार मिलिंद देवरा करतायत. आज त्यांचे वडील मुरली देवराजी यांची जयंती आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आज हा प्रोग्राम त्यांनी केला. 92 हे चष्मा शिबिर आहे. खरं म्हणजे शिवसेना बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण 20% राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करताय. याचा मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक त्याचं बेनिफिट घेत आहेत. त्यामुळे मला समाधानही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, मुलांची हार्ट सर्जरी असेल, असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले. लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला. शेकडो ॲम्ब्युलन्सचं वाटप केलं. त्यामुळे शिवसेना ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर बरोबर आहे. आणि त्यांनी अनेक मोठी पदं जिंकवली आहे. त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात. आणि म्हणून हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय SIT CID चौकशी लावलेली आहे. आरोपीवर मोका लावलेला आहे. आरोपींना अटक झालेली आहे. त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्भीड प्रकरण, त्याचा खूप अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे, अतिशय निर्गुणपणे केलेला. आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही. त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या 2 प्रकरणामध्ये जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही. यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल. फास्ट ट्रॅकवर ही केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत. जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत. या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोप हातावर लटकेपर्यंत सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सरकार आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्य बिलकुल मोका असेल, जे काही संघटित गुन्हेगारी असेल या बाबतीमध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि कुणीही याच्यातून वाचणार नाही. सिंधुदुर्ग कितीही मोठा असला तरी त्याचे कुठेही लागे बांधे असले तरी